नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर माझी लाडकी बहीण योजना या लाडक्या बहिणीला राज्य सरकार रक्षाबंधन निमित्त देणार ओवाळणी, 3000 रुपये खात्यात होणार जमा, याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता या लाडक्या बहिणीला राज्य सरकार रक्षाबंधनानिमित्त ओवाळणी अर्थातच 3000 रुपये खात्यात कशा पद्धतीने जमा करणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, माझी लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणीला राज्य सरकार रक्षाबंधन निमित्त देणार ओवाळणी, 3000 रुपये खात्यात होणार जमा। बघा, माझी लाडकी बहीण योजना राज्याचे अर्थमंत्री माननीय श्री अजित पवार यांनी राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली। या योजनेबाबतची मोठी अपडेट समोर आली आहे। रक्षाबंधनाच्या दिवशी लाभार्थी महिलांच्या खात्यात 3000 रुपये हस्तांतरित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे। राज्य सरकारने रक्षाबंधनाच्या निमित्ताने महिलांना मोठं गिफ्ट दिलं आहे। अर्थमंत्री माननीय श्री अजित पवार यांनी याबाबतची माहिती दिली असून 2 महिन्याची रक्कम एकाच वेळी लाभार्थी महिलांना दिली जाणार आहे। बघा, एकूणच या राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये आपल्या राज्याचे जे अर्थमंत्री आहेत अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केलेली आहे। रक्षाबंधनाच्या दिवशी या पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये 3000 रुपये या ठिकाणी जो जमा करण्याचा निर्णय आहे तो राज्य सरकारने घेतलेला आहे। सर्वात आनंदाची अपडेट आहे। रक्षाबंधनाच्या निमित्ताने लाडक्या बहिणींना हे मोठं गिफ्ट मिळणार असल्याची माहिती अजित पवार यांनी सांगितलेला आहे। बघा, पुढे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीची अर्ज प्रक्रिया ही सुरू झालेली आहे। राज्यातील महिला त्याचा लाभ घेताना दिसत आहेत। जर तुम्ही सुद्धा अजूनही या योजनेसाठी अर्ज केला नसेल तर अद्यापही मुदत संपलेला नाही, तुम्ही देखील अर्ज करू शकणार आहात। बघा, ॲप देखील जो नारी शक्ती दूत ॲप आहे तोही या ठिकाणी फास्ट पद्धतीने म्हणजे सर्व्हर त्याचा देखील फास्ट आहे, त्यामुळे जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना प्रति महिना म्हणजे दर महिन्याला 1500 रुपये मिळणार आहेत, म्हणजेच वर्षाला 18000 रुपये हे महिलांच्या बँक खात्यावर जमा होणार आहेत। बघा, या योजनेत 5 महत्त्वाचे बदल आहेत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत 5 महत्त्वाचे बदल करण्यात आले आहे। तसेच त्याबाबतचा GR देखील आपण या अगोदर पाहिलेला आहोत, तरी देखील थोडक्यात या ठिकाणी प्रकाश टाकणार आहोत। बघा, राज्य शासनाकडून काढण्यात आलेला हा GR लाभार्थी महिलांना अर्ज करणे सोपे व्हावे यासाठी राज्य सरकारने आधीच अनेक अटी व शर्ती याच्यामध्ये बदल केला आहे। बघा, 5 बदल कोणते आहेत? पहिला बदल हा रेशन कार्ड संदर्भातील आहे। नवविवाहित महिलेचे रेशन कार्डवर तात्काळ नाव लागत नाही, त्यामुळे अशा महिलांना सध्या अर्ज करण्यासाठी अडचण होत आहे। त्यामुळे आता नवविवाहित महिलांचे विवाह नोंदणी पत्र किंवा पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून या ठिकाणी ग्राह्य धरले जाणार आहे। हा पहिला महत्त्वाचा बदल आहे। दुसरा आहे, ज्या महिलांनी महाराष्ट्रात अधिवास करणाऱ्या पुरुषांशी विवाह केला आहे किंवा ज्या महिलांचा परराज्यात जन्म झाला आहे अशा महिलांच्या पतीचा जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येणार आहे। तसेच याशिवाय महिलेच्या पतीचे 15 वर्षापूर्वीचे जे रेशन कार्ड आहे आणि मतदान कार्ड या ठिकाणी ग्राह्य धरले जाणार आहे। तिसरा जो महत्त्वाचा बदल आहे, लाभार्थी महिलांचे इतर बँकांप्रमाणे पोस्ट बँक खाते देखील या ठिकाणी ग्राह्य धरले जाणार आहे। बघा, अनेक लाभार्थी महिलांना या ठिकाणी प्रश्न होता की पोस्टातला अकाउंट चालेल का? त्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या ठिकाणी मिळत आहेत। बघा, जी लाभार्थी महिला आहे इतर ज्या सर्व बँका आहेत त्याचप्रमाणे पोस्टातली जी बँक आहे ती देखील तुम्हाला या ठिकाणी ग्राह्य धरले जाणार आहे। चौथा आहे, बदलामधील ऑफलाइन अर्जावर असणाऱ्या ज्या लाभार्थी महिला आहेत त्या महिलांचा फोटो काढून तो ऑनलाइन अर्ज करण्यासाठी देखील ग्राह्य धरला जाणार आहे।
पाचवं आहे बालवाडी सेविका, आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र हे आपले सरकार सेवा केंद्र यांना महिलांचे अर्ज भरून घेण्यासाठी सांगण्यात देखील आलेला आहे। एकूणच अंगणवाडी सेविकांवरचा असलेला जो एकूण भार आहे तो एका अर्थाने या ठिकाणी कमी झाल्याचं दिसून येतो आहे। सर्वांना या ठिकाणी ही सुविधा देण्यात आलेला आहे अर्ज भरून घेण्यासाठी। अशा पद्धतीने यामध्ये थोडक्यात या ठिकाणी बदल करण्यात आलेला आहे। बघा एकूणच हे जे 5 बदल आहेत ते कोणकोणते आहेत। अशा पद्धतीने या ठिकाणी या लाडक्या बहिणीला राज्य सरकार रक्षाबंधनानिमित्त ही ओवाळणी देणार आहे। एकूणच 3000 रुपये आपल्या खात्यामध्ये जमा करणार आहे लाभार्थी महिलांच्या। याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।